नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा ठोकळा या नवीन यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण पहिलाच भाग अपलोड करत आहोत, ज्याचं नाव असणार आहे बघा, पोलीस भरती तलाठी भरती 2025-26 यासाठी महत्त्वपूर्ण प्रश्न. जे येणारी भरती आहे बघा, तर त्या भरतीमध्ये अतिशय महत्त्वाचे पोलीस भरती आणि तलाठी भरतीसाठी उपयुक्त जीकेचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार, तेही माहिती सगट. नवीन चॅनल आहे, आपल्याला सबस्क्राईब देखील करायचं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक देखील करायचं आहे. इथून पुढे रोज आपण पोलीस भरती आणि तलाठी भरतीसाठी महत्त्वाचे जीकेचे प्रश्न या चॅनलच्या मार्फत आपण कव्हर करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रश्न पहिला आहे, जागतिक व्यापार संघटना म्हणजेच WTO तर मुख्यालय कोणत्या ठिकाणी, असा प्रश्न विचारलेला आहे, ज्याचं उत्तर आहे पर्याय ब, जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी. जागतिक व्यापार संघटना मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी. दरवर्षी रिपीट होणारा प्रश्न आहे. याची स्थापना झाली होती 1995 साली. सध्याचे महासंचालक कोण आहेत, एनगोजी ओकोंजी इवेला. एनगोजी ओकोंजी इवेला हे सध्याचे महासंचालक आहेत. प्रश्न क्रमांक 2 पाहूया. डॉल्फिन किक हा जो काही शब्द आहे, तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे, ज्याचं उत्तर आहे पर्याय क, पोहणे. लक्षात असू द्या, पोहणे या खेळाशी संबंधित आहे डॉल्फिन किक हा शब्द. हा असा एक विशिष्ट खेळ आहे बघा, ज्या खेळामध्ये बघा जलतरणपटू डॉल्फिनच्या हालचालीप्रमाणे पायांची हालचाल करतात. या पोहणे खेळामध्ये बघा जलतरणपटू डॉल्फिनच्या हालचालीप्रमाणे पायांची हालचाल करतात, त्याला बघा डॉल्फिन किक असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे, डॉल्फिन किक. पुढचा तिसरा प्रश्न आहे, पर्यावरण संरक्षणासाठी कोणती आंतरराष्ट्रीय संघटना ही सध्या कार्य करत आहे, ज्याचं उत्तर आहे पर्याय क, ग्रीन पीस. पर्यावरण संरक्षणासाठी ग्रीन पीस ही आंतरराष्ट्रीय संघटना सध्या कार्यरत आहे. IMP प्रश्न आहे. आता ग्रीन पीस, तर ग्रीन पीसची स्थापना आपण पाहिली तर 1971 साली ग्रीन पीसची स्थापना झाली होती, ज्याचं मुख्यालय आहे ॲम्स्टरडॅम नेदरलँड या ठिकाणी. लक्षात ठेवायचं आहे, ॲम्स्टरडॅम नेदरलँड या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 4, नेटबॉल खेळात गोल पोस्टची उंची ही किती असते, तर नेटबॉल खेळात गोल पोस्टची उंची ही किती असते, तर पर्याय ब, 10 फूट एवढी असते. किती, 10 फूट. जर मीटरमध्ये विचारली तर 3.5 मीटर. किती, 3.5 मीटर एवढी उंची असते नेटबॉल खेळात गोल पोस्टची उंची. 5वा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताने पहिले ऑलिम्पिक हॉकी सुवर्णपदक केव्हा जिंकले होते, तर स्वतंत्र भारताने पहिले ऑलिम्पिक हॉकी सुवर्णपदक हे 1948 साली किंवा 1948 साली जिंकले होते. कोणाला हरवलं त्यावेळी भारताने, तर ब्रिटनला हरवलं होतं बघा, ब्रिटनला. आता याचं आयोजन जर आपण पाहिलं तर आयोजन हे लंडन या ठिकाणी करण्यात आलं होतं. कुठे, लंडन या ठिकाणी. आणि त्याच देशाला बघा भारताने हरवलं होतं. त्यावेळी कर्णधार कोण होते हॉकी संघाचे, तर किशनलाल. जेव्हा भारताने स्वतंत्र भारताचे पहिले ऑलिम्पिक हॉकी सुवर्णपदक जिंकले होते बघा, तर त्यावेळी किशनलाल हे त्या संघाचे कर्णधार होते. हे IMP आहे. 6वा प्रश्न आहे, प्रत्येक वर्षी किती नोबेल पुरस्कार हे प्रदान केले जातात, तर प्रत्येक वर्षी 6 नोबेल पुरस्कार हे प्रदान केले जातात. किती, 6. आता ते 6 क्षेत्र कोणते, तर लक्षात असू द्या, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र अशा 6 क्षेत्रांमध्ये नोबेल पुरस्कार हा दरवर्षी बघा 10 डिसेंबरला प्रदान केला जातो. किती, 10 डिसेंबरला. हे देखील लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं जातं. 10 डिसेंबरला नोबेल पुरस्कार हे प्रदान केले जातात. याची सुरुवात केव्हा झाली होती, 1901 साली सुरुवात झाली होती नोबेल पुरस्काराची. सुरुवातीला फक्त 5 क्षेत्रांमध्ये नोबेल पुरस्कार दिला जात असे. ती 5 क्षेत्रे कोणती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता अशा 5 क्षेत्रांमध्ये सुरुवातीला नोबेल पुरस्कार हा दिला जात होता. 1968 पासून अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा देखील द्यायला सुरुवात झाली. केव्हा, तर स्वीडिश बँकेचा 300वा जो काही वर्धापन दिन होता बघा, तर त्या वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार जो काही आहे तर तो देण्यास सुरुवात करण्यात आली. केव्हा, 1968 पासून. प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो.
आता हे जे काही सर्व पुरस्कार आहेत बघा, तर ते सर्व पुरस्कार स्टॉकहोम जी काही स्वीडनची राजधानी आहे, तर या ठिकाणी हे सर्व पुरस्कार दिले जातात किंवा प्रदान केले जातात. परंतु एक असा पुरस्कार आहे जो त्या ठिकाणी प्रदान केला जात नाही, त्याचं नाव आहे शांततेचा पुरस्कार. तर शांततेचा पुरस्कार हा ओस्लो जी नॉर्वेची राजधानी बघा, तर या ठिकाणी ऑस्लो नॉर्वे या ठिकाणी शांततेचा नोबेल पुरस्कार हा प्रदान केला जातो, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. भारतातील आतापर्यंत 9 व्यक्तींना नोबेल पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे. किती? 9 व्यक्तींना. आता ते 9ची नवी नावे आम्ही या ठिकाणी सांगत नाही, फक्त IMP आपण टॉपिक कव्हर करून घेऊया. पहिले कोण होते? रवींद्रनाथ टागोर हे पहिले होते ज्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता 1913 साली. त्यानंतर शेवटचे भारतीय व्यक्ती कोण ज्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त आहे? तर अभिजित बॅनर्जी हे भारताचे शेवटचे व्यक्ती आहेत बघा, ज्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त आहे अर्थशास्त्राचा. कोणत्या वर्षी प्राप्त झाला होता? 2019 साली. त्यानंतर आतापर्यंत कोणत्याही भारतीय व्यक्तीला नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला नाही. नोबेल पुरस्कार प्राप्त भारतीय व्यक्ती कोण आहेत? तर 9 आहेत, 9. 7वा प्रश्न आहे युनिसेफ. तर युनिसेफची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली होती असा प्रश्न विचारलेला आहे. तर युनिसेफची स्थापना ही पर्याय ब 1946 साली झाली होती. किंवा 1946 साली जेव्हा दुसरं महायुद्ध झालं होतं बघा, दुसरं महायुद्ध. तर या दुसऱ्या महायुद्धानंतर युनिसेफची जी काही स्थापना ही करण्यात आली होती. फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड असा युनिसेफचा फुल फॉर्म आहे. मुख्यालय कोणत्या ठिकाणी युनिसेफचं? तर न्यूयॉर्क अमेरिका या ठिकाणी मुख्यालय आहे. आता युनिसेफची स्थापना करण्यामागचं कारण काय जर आपण पाहिलं तर दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झालेल्या देशांमधील मुलांना व मातांना आपत्कालीन अन्न व आरोग्य सेवा पुरवण्यासाठी युनिसेफची ही जी काही स्थापना ही करण्यात आली होती. सध्याचे कार्यकारी संचालक कोण आहेत? कॅथरीन रसेल. कॅथरीन रसेल हे युनिसेफचे सध्याचे कार्यकारी संचालक आहेत. बहुतेक वेळा बघा मुख्यालय विचारलेलं आहे युनिसेफचं. न्यूयॉर्क अमेरिका या ठिकाणी मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 8वा प्रसिद्ध भारतीय खेळाडू विजय हजारे हे कोणत्या खेळाशी संबंधित होते असा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय ड क्रिकेट. तर विजय हजारे जे काही प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू होते बघा, तर ते क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. विजय हजारे ज्यांना पद्मश्री हा 1960 साली प्राप्त झाला होता किंवा 1960 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला होता. आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू जर आपण पाहिले तर ते आहेत बघा विजय हजारे. त्यानंतर भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू कोण? तर सचिन तेंडुलकर. क्रिकेटपटू किंवा पहिले खेळाडू जरी म्हटलं तरी चालेल. भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय खेळाडू जर आपण पाहिले तर सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटपटू देखील सचिन तेंडुलकर हेच आहेत. त्यानंतर यांच्याच नेतृत्वामध्ये बघा भारताने पहिला जो काही कसोटी सामना होता बघा, तर तो जिंकला होता. कोणाच्या नेतृत्वामध्ये? विजय हजारे यांच्या नेतृत्वामध्ये. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल कोणाच्या नेतृत्वामध्ये भारताने बघा पहिला कसोटी सामना हा जिंकला होता? तर विजय हजारे यांच्या नेतृत्वामध्ये, ज्यांना 1960 साली पद्मश्री पुरस्कार हा प्राप्त झाला होता. 9वा प्रश्न आहे गुलामगिरी या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर गुलामगिरी या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत पर्याय अ महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले हे गुलामगिरी या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतर ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म हे देखील महत्त्वाची पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. ही देखील परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा रिपीट होत असतात. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल थोडीशी माहिती आपण पाहिली तर त्यांनी बघा 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती किंवा 1873 साली. मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. किंवा तर 1848 साली केली होती. पुणे या ठिकाणी. कुठे? पुणे या ठिकाणी. 10वा प्रश्न आहे पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय खेळाडू कोण आहेत? तर पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय खेळाडू कोण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे, ज्याचं उत्तर आहे पर्याय अ विश्वनाथन आनंद. तर विश्वनाथन आनंद हे बघा पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय खेळाडू आहेत. कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर बुद्धिबळ या खेळाशी ते संबंधित आहेत. त्यानंतर बुद्धिबळ विश्वविजेतेपद पटकावणारे पहिले भारतीय
बुद्धिबळपटू कोण? तर विश्वनाथन आनंद हेच आहेत बघा, ज्यांनी भारताला प्रथमच विश्वविजेतेपद हे पटकावून दिले होते. त्यांना 1991-92 वर्षासाठी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, सध्याचा अगोदरचं नाव काय होतं तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, त्याचं सध्या नाव काय आहे? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, हा त्यांना 1991-92 वर्षासाठी प्राप्त झाला होता. त्यावेळी नाव लक्षात असू द्या, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होतो. त्यानंतर पद्मश्री त्यांना मिळालेला आहे. पद्मश्री पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय खेळाडू कोण, असा प्रश्न जर विचारला तर लक्षात असू द्या बलबीर सिंग दोसांझ हे बघा पद्मश्री पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय खेळाडू आहेत. त्यांना 1957 साली हा पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानंतर भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय खेळाडू मगाशी आपण पाहिले, त्यांचं नाव आहे सचिन तेंडुलकर. यांना बघा 2014 साली भारतरत्न पुरस्कार हा प्राप्त झाला होता. त्यानंतर पद्मभूषण पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय खेळाडू कोण, तर सी.के. नायडू. पद्मभूषण पहिले भारतीय खेळाडू आहेत सी.के. नायडू, ज्यांना 1956 साली पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाला होता. ते क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. हे हॉकी संघाशी, त्यानंतर विश्वनाथन आनंद बुद्धिबळ, आणि हे दोघे आहेत जे क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. 11वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत आणि चीनचे युद्ध झाले होते? तर 1962 साली. लक्षात असू द्या 1962 साली बघा भारत आणि चीनचे युद्ध झाले होते. त्यावेळी भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती कोण होते? दोन्ही IMP आहेत, कमेंट करून सांगायचं आहे. ज्यावेळी भारत आणि चीनचं युद्ध झालं होतं बघा, तर त्यावेळी भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती कोण होते? कमेंट करून सांगायचं आहे. जेव्हा भारत आणि चीनचं युद्ध झालं होतं बघा 1962 साली, त्यानंतर ITBPची स्थापना करण्यात आली होती. ITBPची स्थापना विचारली जाते केव्हा करण्यात आली होती, तर बघा जेव्हा भारत चीनचं युद्ध झालं होतं त्यानंतर ITBPची स्थापना ही करण्यात आली होती. 12वा प्रश्न आहे, भारतीय महिला क्रिकेट संघाची पहिली कर्णधार कोण होती? तर भारतीय महिला क्रिकेट संघाची पहिली कर्णधार होती पर्याय ब शांता रंगास्वामी. शांता रंगास्वामी हे पहिली महिला कर्णधार होती भारतीय क्रिकेट संघाची. सध्या भारताने बघा ODI विश्वचषक जिंकलेला आहे 2025चा. IMP प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो. शांता रंगास्वामी ह्या अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या क्रिकेटपटू आहेत. अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या क्रिकेटपटू. त्यांना 1976 साली अर्जुन पुरस्कार हा प्राप्त झाला होता. त्यानंतर 2017 साली BCCIचा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला खेळाडू जर आपण पाहिली तर ती आहे बघा शांता रंगास्वामी, ज्यांना 2017 साली BCCIचा जीवन गौरव पुरस्कार हा मिळाला होता. 13वा प्रश्न आहे, द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? तर द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात झाली होती पर्याय अ 1985 साली किंवा 1985 साली. आता हा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात येतो? तर प्रशिक्षकास हा द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पहिल्या वर्षी बालचंद्र भागवत जे कुस्तीशी संबंधित आहेत, त्यानंतर ओमप्रकाश भारद्वाज जे बॉक्सिंगशी संबंधित आहेत, आणि OM नबियार हे ॲथलेटिक्सशी संबंधित आहेत. तर या तिघांना बघा प्रथम वर्षी द्रोणाचार्य पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता, हे लक्षात असू द्या. पुढचा आहे 14वा प्रश्न, द बुद्ध अँड हिज धम्म या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचे लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द बुद्ध अँड हिज धम्म या पुस्तकाचे लेखक आहेत. 15वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये सरस्वती सन्मान हा पुरस्कार दिला जातो? तर साहित्य, पर्याय अ साहित्य या क्षेत्रामध्ये सरस्वती सन्मान हा पुरस्कार दिला जातो. 16वा प्रश्न आहे, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांना कोणता आजार होत असतो? तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांना पर्याय अ मुडदूस हा आजार होत असतो. 17वा प्रश्न आहे, देश व त्यांची राजधानी यांच्याबाबतचा चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर याचं चुकीचं जे काय योग्य उत्तर काय आहे, तर पर्याय ब अफगाणिस्तान बगदाद. तर अफगाणिस्तानची राजधानी बगदाद नसून अफगाणिस्तानची राजधानी आहे काबूल. लक्षात असू द्या काबूल ही अफगाणिस्तानची राजधानी आहे.
आता बगदाद कोणाची राजधानी आहे तर इराकची राजधानी आहे, इराकची राजधानी. बाकी मालदीवची माले आहे, नेपाळची काठमांडू आहे, जपानची टोकियो आहे. तिन्ही देशाच्या राजधान्या बरोबर आहेत. अफगाणिस्तानची राजधानी ही चुकीची आहे, जो चुकीचा पर्याय या ठिकाणी आपण निवडलेला आहे. अफगाणिस्तानची राजधानी लक्षात ठेवायची काबूल आहे. बगदाद इराकची राजधानी आहे. 18वा प्रश्न आहे, कोणत्या देशाने वस्तू आणि सेवा कर सर्वात अगोदर लागू केला होता तर वस्तू आणि सेवा कर हा सर्वात प्रथम फ्रान्स, पर्याय फ्रान्स देशाने लागू केला होता. लक्षात असू द्या, फ्रान्स या देशाने. केव्हा? 1954 साली. 1954 साली फ्रान्सने GST कर हा लागू केला होता. भारताने केव्हा केला तर 1 जुलै 2017 साली भारताने लागू केला होता. आणि पुढचा 19वा प्रश्न आहे, टिंबटिंब फेसबुकचे संस्थापक आहेत. दरवर्षी रिपीट मोस्ट IMP प्रश्न. तर सध्या फेसबुकचे संस्थापक कोण आहेत तर मार्क झुकरबर्ग, पर्याय मार्क झुकरबर्ग हे बघा फेसबुकचे संस्थापक आहेत. स्थापना केव्हा झाली होती? 2004 साली झाली होती. सध्या मालक कोण आहे तर मेटा कंपनी आहे बघा, मेटा कंपनी. 20वा प्रश्न आहे, मार्शल आर्ट डांबे हे कोणत्या खंडाशी संबंधित आहे तर मार्शल आर्ट डांबे हे बघा पर्याय आफ्रिका खंडाशी संबंधित आहे. कोणत्या खंडाशी? आफ्रिका या खंडाशी. 21वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते एक वेब मेल प्रोव्हायडर नाही? ज्याचं उत्तर आहे पर्याय बायडू. बायडू हे बघा एक वेब मेल प्रोव्हायडर नाही. बाकी आउटलुक, जीमेल, याहू हे तिन्ही जे केले आहेत बघा तर ते वेब मेल प्रोव्हायडर आहेत. बायडू हे काय आहे तर सर्च इंजिन आहे. कधी कधी प्रश्न उलटा विचारला जाईल, खालीलपैकी कोणते सर्च इंजिन आहे? 4 ऑप्शन दिले जातील, त्यामध्ये सर्च इंजिन शोधायचं आपल्याला. तर लक्षात असू द्या, बायडू हे सर्च इंजिन आहे. प्रश्न कधी उलट देखील विचारला जातो. पुढचा प्रश्न आहे 22वा, कोणत्याही पेजला सर्व्हरवर कॉपी करणे त्याला टिंबटिंब म्हटले जाते तर कोणत्याही पेजला सर्व्हरवर कॉपी करणे त्याला पेज डाउनलोड करणे असं म्हटलं जातं. काय तर पेज डाउनलोड करणे असं म्हटलं जातं. 21वा प्रश्न आहे, एक IPv4 पत्ता किती बिट्स असतो? IMP प्रश्न स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर एक IPv4 पत्ता हा किती बिट्सचा असतो तर तो असतो बघा पर्याय 32 बिट्सचा असतो, 32 बिट. सामान्यतः 4 भागांमध्ये बिट्स हे बघा विभागलेले असतात. किती? 4 भागांमध्ये, ज्यांना ऑक्टेट्स असं म्हणतात. सामान्यतः 4 भागांमध्ये विभागलेले असतात, ज्यांना ऑक्टेट्स असं म्हटलं जातं. आणि ते ठिपक्यांनी वेगळे केलेले असतात. कशाने? ठिपक्यांनी. प्रत्येक ऑक्टेटमध्ये 8 बिट्स असतात. किती? 8. IMP आहे, प्रत्येक बिट्समध्ये 8 ऑक्टेट्स असतात. 24वा प्रश्न आहे, नंबर आपले चुकलेले आहेत. 24वा प्रश्न आहे, हॅथवे हे टिंबटिंब आहे तर हॅथवे हे पर्याय इंटरनेट सेवा प्रदाता आहे. इंटरनेट सेवा प्रदाता. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 24 GKचे प्रश्न आपण या ठिकाणी पोलीस भरती आणि तलाठी भरती यासाठी पाहिलेले आहेत. जे माहितीचे गट आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आपलं नवीन चॅनल आहे, पहिलाच व्हिडिओ आहे. आपल्या चॅनलला बघा नक्कीच प्रतिसाद द्यायचा आहे.